नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी मूळ प्रस्तावित मार्गानुसारच रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आता थेट जन आंदोलनाची घोषणा केली आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी नाशिकमध्ये व्यापक आंदोलन उभारलं जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। नेमकं नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा वाद काय आहे? मूळ मार्गात बदल का करण्यात आला? 9 ऑगस्टच्या आंदोलनामागचा उद्देश काय आहे? या रेल्वे मार्गाचा नाशिकच्या विकासाशी नेमका काय संबंध आहे? समृद्धी महामार्गाच्या कनेक्टरचा प्रश्न पुन्हा का ऐरणीवर आला आहे? आणि या संपूर्ण मुद्द्यावर आमदार सत्यजित तांबे यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण विषयाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, नाशिक पुणे रेल्वे मार्गावरून जन आंदोलनाची घोषणा। आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं की नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिकच्या भविष्यातील आर्थिक विकासाशी आणि औद्योगिक प्रगतीशी जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे। अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची मागणी होत असताना अद्यापही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही। त्यामुळे आता केवळ निवेदने किंवा पत्रव्यवहार करून उपयोग नसून लोकांनीच रस्त्यावर उतरून शासनावर दबाव निर्माण करण्याची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी मोठ्या जन आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। मुद्दा क्रमांक 2, मूळ रेल्वे मार्गात बदल का झाला? सत्यजित तांबे यांनी सांगितलं की सुरुवातीला प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनही पूर्ण झालं होतं। मात्र त्यानंतर रेल्वे मार्गाच्या नियोजनात बदल करण्यात आला आणि शिर्डी मागे पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला। यामुळे प्रकल्प अधिक गुंतागुंतीचा झाला असून अनेक वर्षे हा प्रश्न रखडला आहे। मूळ मार्गानुसारच रेल्वे मार्ग पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवायचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मुद्दा क्रमांक 3, अवघ्या 150 किलोमीटरसाठी 7 तासांचा प्रवास। नाशिक आणि पुणे ही राज्यातील 2 महत्त्वाची शहरे असतानाही थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो। रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण, सततची वाहतूक कोंडी आणि चाकण परिसरातील अडथळ्यांमुळे अनेकदा नाशिक ते पुणे प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो। अवघ्या 150 किलोमीटरच्या अंतरासाठी एवढा वेळ का खर्च करावा लागतो, असा सवाल करत तांबे यांनी हा प्रश्न विकासाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं। मुद्दा क्रमांक 4, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव। या प्रकल्पाच्या रखडण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला। मूळ मार्गाऐवजी शिर्डी मार्गे नियोजन केल्यामुळे प्रकल्पाची दिशा बदलली। पुण्याहून पुनतांबा या म्हणीचा उल्लेख करत त्यांनी हा बदलावर उपरोधिक टीका केली। लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याबरोबरच आता सामान्य नागरिकांनीही संघटितपणे सरकारवर दबाव निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुद्दा क्रमांक 5, 9 ऑगस्टला नेमकं काय होणार? क्रांती दिनाच्या निमित्ताने 9 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारलं जाणार आहे। विविध सामाजिक संघटना, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। काही ठिकाणी रस्ता रोकोसह विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। या आंदोलनातून शासनावर प्रभावी जनदबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुद्दा क्रमांक 6, इंडिया बुल्स आंदोलनाचं उदाहरण का दिलं? सत्यजित तांबे यांनी सांगितलं की यापूर्वी नाशिकमधील इंडिया बुल्स प्रकल्पाच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करण्यात आला होता। नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आवाज उठवल्यानंतर शासनालाही या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी लागली आणि प्रकल्पाला गती मिळाली। त्याचप्रमाणे नाशिक पुणे रेल्वेच्या मागणीसाठीही लोकशक्ती उभी राहिल्यास सरकारला निर्णय घ्यावा लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुद्दा क्रमांक 7, समृद्धी महामार्गाचा कनेक्टर अजूनही रखडलेला। पत्रकार परिषदेत त्यांनी समृद्धी महामार्गाच्या नाशिक कनेक्टरचाही मुद्दा उपस्थित केला।
नाशिक ते साकूर फाटा या कनेक्टरसाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून भूसंपादनही पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप टेंडर निघालेलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. या विलंबामुळे नाशिककरांना समृद्धी महामार्गाचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 8. दुहेरी टोलचा नागरिकांना फटका. कनेक्टर नसल्यामुळे नाशिककरांना आधी मुंबई आग्रा महामार्गाचा टोल आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचा टोल भरावा लागतो. म्हणजेच एका प्रवासासाठी 2 टोलचा आर्थिक भार सहन करावा लागतो. याशिवाय भरवीर टोल नाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च होतो आणि वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे कनेक्टरचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. मुद्दा क्रमांक 9. नाशिकच्या विकासासाठी रेल्वे किती महत्त्वाची. नाशिक पुणे थेट रेल्वे मार्ग सुरू झाल्यास उद्योग, शिक्षण, पर्यटन, कृषी व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळू शकते. दोन्ही शहरातील व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि उद्योजकांना जलद आणि स्वस्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वेचा विषय नसून नाशिकच्या दीर्घकालीन विकासाचा महत्त्वाचा पाया असल्याचं तांबे यांनी अधोरेखित केलं. या संपूर्ण प्रकरणातून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न आता केवळ राजकीय राहिलेला नसून तो जन आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दुसरी, मूळ प्रस्तावित मार्गानुसारच रेल्वे मार्ग व्हावा यासाठी नागरिकांचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आणि तिसरी, रेल्वे मार्गासोबतच समृद्धी महामार्ग, कनेक्टर आणि दुहेरी टोल यांसारखे प्रश्न नाशिकच्या विकासासाठी तातडीने सोडवण्याची गरज असल्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. आता तुम्हीच सांगा, नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी मोठं जन आंदोलन उभारणं हा योग्य मार्ग आहे का, की सरकारने आंदोलनाची वाट न पाहता तातडीने मूळ मार्गानुसार प्रकल्पाला मंजुरी द्यावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.